मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुणेकरांसाठी प्रार्थना केली आहे। तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोंजे येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलंय। मुंबईची आर्थिक उलाढाल वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यात। त्यामुळे या 229 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा मार्ग आता मोकळा झालाय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 35,215 महिलांच्या अथर्वशीर्ष पठण उपक्रमांचा जागतिक विक्रम झालाय। या उपक्रमांची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलंट इंग्लंडमध्ये झाली आहे। राज्य सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून याचा लाभ प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार आहे। नगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी यंदा फवारणी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्ह्यातील 139 शेतकऱ्यांना ड्रोनसह 87 लाखांचं कृषी साहित्यही मिळणार आहे। पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंय। तर 70 डिग्री कललेल्या या पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून नागरिकांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे। भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष बाबा कल्याण यांनी भारत जपान बिझनेस लीडर्स फोरमच्या 12व्या कार्यक्रमाचं सहअध्यक्षपद भूषवलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात हरित ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर चर्चा झाली आहे। ऑगस्ट 2025 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीतून साकारलाय 1.86 लाख कोटी रुपये मिळालेत। या वर्षी जीएसटी संकलनात 6.5% वाढ झाली असून हा पैसा प्रामुख्याने नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर खर्च होणार आहे।